नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत YouTube अल्गोरिदम काय असतं त्याबद्दल. तर चला सुरुवात करू. तर सगळ्यात अगोदर YouTube अल्गोरिदम म्हणजे तिथे एखादी व्यक्ती काम करते का? तर नाही. तिथे कोणीही व्यक्ती काम करत नाही. तिथे काम करतं ते म्हणजे AI. तर त्याचं काम कसं असतं, त्याची प्रोसेस कशी असते, ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर YouTube अल्गोरिदमच्या काही स्टेप्स आहेत. तर त्या कोणकोणत्या स्टेप्स आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण काय करतो, की आपला व्हिडिओ YouTubeवरती अपलोड करतो. आता इथून चालू होते ती म्हणजे YouTube अल्गोरिदमची प्रोसेस. तर याच्या स्टेप सगळ्यात महत्त्वाची स्टेप कोणती असते? सगळ्यात पहिली स्टेप कोणती असते? तर ती म्हणजे CTR. आता CTR म्हणजे काय? CTR म्हणजे क्लिक थ्रू रेट. CTRचा अर्थ असतो क्लिक थ्रू रेट. आता क्लिक थ्रू रेट म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड करता त्यावेळेस YouTube तुमचा व्हिडिओ ठराविक लोकांना सजेस्ट करतं. जसं की समजा YouTubeने तुमचा व्हिडिओ 500 लोकांना सजेस्ट केला आणि जर तुमचा व्हिडिओ चांगला असेल आणि लोकांनी त्या व्हिडिओवरती किती वेळा क्लिक केलेला आहे, ते म्हणजे क्लिक थ्रू रेट असतं. तर आता या क्लिक थ्रू रेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो तो म्हणजे तुमचा थंबनेल. तुमचा थंबनेल किती अट्रॅक्टिव्ह आहे आणि तुमचं टायटल किती अट्रॅक्टिव्ह आहे, यावरती ठरतं की लोकं तुमच्या व्हिडिओवरती किती क्लिक करतायत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या व्हिडिओचा थंबनेल आणि त्याचं टायटल आकर्षक बनवायचं. तर जेव्हा तुमचा CTR रेट म्हणजे क्लिक थ्रू रेट जास्त असतं, त्यावेळेस YouTube काय करतं, तुमचा व्हिडिओ अजून पुढे पुश करतं आणि अनेक लोकांना दाखवतं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, की तुमचा थंबनेल आणि टायटल आकर्षक असणं फार गरजेचं आहे. आता यानंतर येते ती म्हणजे दुसरी स्टेप. आता दुसरी स्टेप म्हणजे काय? ऑडियन्स रिटेन्शन्स म्हणजेच काय? वॉच टाईम. आता तुम्ही तुमचा व्हिडिओ बनवलात, ते अपलोड केलात, त्यानंतर तुमचा सपोज थंबनेल आणि टायटल दोन्ही सुंदर आहे. लोकं तुमच्या व्हिडिओवरती क्लिक करतायत. पण ते तुमच्या व्हिडिओवरती थांबून तुमचा व्हिडिओ किती वेळासाठी बघतायत, हे पण खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. जसं की तुमचा व्हिडिओ सपोज 10 मिनिटाचा असेल आणि लोकं तुमचा व्हिडिओ 8 मिनिटांपर्यंत बघतायत आणि तिथून स्किप करतायत. तर तुमचा वॉच टाईम खूप चांगला आहे. या परिस्थितीत सुद्धा YouTube काय करतं, तुमचा व्हिडिओ जास्त लोकांना दाखवतं. पण जर तुमचा ऑडियन्स रिटेन्शन कमी असेल, वॉच टाईम कमी असेल, म्हणजे जर समजा तुमचा व्हिडिओ लोकं 2 मिनिटांसाठी, 3 मिनिटांसाठी बघतायत, अशा वेळेस आणि नंतर स्किप करून जातायत. अशा वेळेस YouTube तुमचा व्हिडिओ जास्त लोकांना सजेस्ट करत नाही. म्हणून इथे तुमचा वॉच टाईम खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणून हे जर अव्हॉइड करायचं असेल, तर तुम्हाला एक गोष्ट करू शकता तुम्ही, की तुमचं स्टार्टिंग अट्रॅक्टिव्ह ठेवा. जास्त त्याच्यामध्ये काही दुसऱ्या गोष्टी सांगू नका. डायरेक्ट तुमच्या मुद्द्यावरती या आणि तुमचा व्हिडिओ स्टार्ट करा. तर हा आहे आपला वॉच टाईम. हा वॉच टाईम सुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो. आता त्याच्यानंतरची जी अल्गोरिदमची स्टेप असते, ती म्हणजे एंगेजमेंट. एंगेजमेंट म्हणजे काय? एंगेजमेंट म्हणजे लोकं तुमच्या व्हिडिओमध्ये किती एंगेज होत आहेत. म्हणजे जसं की तुम्ही इथे बोलू शकता, तुमच्या व्हिडिओला किती लाईक्स येत आहेत, तुमच्या व्हिडिओला किती कमेंट्स येत आहेत किंवा तुमचा व्हिडिओ किती शेअर केला जातो. यावरती ठरतं, की तुमचा व्हिडिओमध्ये लोक किती एंगेज होत आहेत ते. आता YouTube तुमचा व्हिडिओ बघत बसतं का? तर नाही. YouTube याच्यावरतीच डिसाईड करतं, की लोकं तुमच्या व्हिडिओमध्ये किती एंगेज होत आहेत आणि मग YouTube तुमच्या व्हिडिओला पुढे पोस्ट करायला मदत करतं. तर आतापर्यंत आपण बघितलेल्या स्टेप म्हणजे व्हिडिओ अपलोड करणे, त्यानंतर CTR पाहिला, त्यानंतर ऑडियन्स रिटेन्शन पाहिलं आणि त्यानंतर पाहिलं आपण एंगेजमेंट. आता एंगेजमेंट या स्टेपनंतर ॲक्चुअल मेन स्टेप असते ती म्हणजे अल्गोरिदम पुश. अल्गोरिदम पुश म्हणजे काय? जर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतील, CTR रेट चांगला असेल, ऑडियन्स रिटेन्शन चांगलं असेल आणि लोकं तुमच्या व्हिडिओमध्ये एंगेज होत आहेत, तर YouTube तुमचा व्हिडिओ जास्त लोकांना सजेस्ट करायला सुरुवात करतं. म्हणजे ते होम पेजवरती दाखवेल किंवा शॉर्ट्स फीडमध्ये दाखवेल आणि काय होतं, याचाच अर्थ काय होतो, की तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो. तर आपला YouTube अल्गोरिदम असं वर्क करतं. थँक यू. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, कमेंट करा आणि नक्कीच सांगा मला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला.